नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्याविषयी चर्चा करणार आहोत. 100 गुणांपैकी 80 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे, तर 20 गुणांचं प्रकल्प कार्य आहे. या ठिकाणी आपण 80 मार्काच्या लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाविषयी चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपल्या वर्षभराच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल. कारण आपल्याला यावर्षी घरबसल्या अभ्यास करायचा आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर विद्यालयीन तासिका बंद असल्याकारणाने आपल्याला घरी अभ्यास करण्यासाठी, आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप व्यवस्थित माहीत असणं गरजेचं आहे. तर वळूयात आपण प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे. प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 5 गुणासाठी आहे. या ठिकाणी वैकल्पिक गुण 5च आहेत. म्हणजे याचा अर्थ 5 विधाने दिलेली असतील, योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते 5ही विधाने सोडवणं आवश्यक आहे. या ठिकाणी पर्याय उपलब्ध नाहीत. उदाहरण म्हणून आपण पाहूया. प्रकरण पहिल्यामध्ये इथं दिलेलं आहे, दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना टिंबटिंब म्हणत असत. पर्याय कंसामध्ये दिलेले आहेत भिक्खू, भिक्खुनी, ऋषी. या तिन्हीपैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. काही विद्यार्थी फक्त उत्तरपत्रिकेमध्ये फक्त पर्याय निवडून लिहितात. तर आपल्याला वर स्पष्ट सूचना आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला हे उत्तर कसं लिहावं लागेल? दीक्षा घेऊन बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या पुरुषांना भिक्खू म्हणत असत. हा झाला प्रश्न पहिला अ. एक उदाहरण घेतलेलं आहे आपण. अशा 5 रिकाम्या जागेची विधाने असतील, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आता वळूयात आपण प्रश्न पहिला ब. पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असतील. 5ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. गुण आहेत 5, म्हणजे एका बीटसाठी 1 गुण, असे 5 बीटसाठी 5 गुण आहेत. उदाहरण पाहूयात आपण. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. क्रमांक 1. आता या ठिकाणी तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या आहेत. राजमार्ग, हिंदू धर्म. नंबर 2, तीर्थंकर, जैन धर्म. नंबर 3, सेंट थॉमस, शीख धर्म. नंबर 4, अष्टांग मार्ग, बौद्ध धर्म. या 4 जोड्यापैकी कोणती तरी एक जोडी चुकीची आहे. तेवढीच फक्त तुम्हाला निवडायची आहे. ह्या पूर्ण 4ही जोड्या उत्तरपत्रिकेत लिहिण्याची आवश्यकता नाही. मग यांचं निरीक्षण करून, विचार करून 3 क्रमांकाची जोडी चुकीची आहे, ती फक्त तुम्हाला दुरुस्त करून लिहायची आहे उत्तरपत्रिकेमध्ये. जसं की उदाहरणार्थ, सेंट थॉमस, ख्रिश्चन धर्म. प्रश्न पहिला क. प्रश्न पहिला क. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. या ठिकाणी सुद्धा 5 गुण आहेत. 5 विधाने असतील आणि तुम्हाला चौकटीत दिलेल्या संज्ञा ओळखून लिहायच्यात. जसं की उदाहरणार्थ आपण पाहूयात. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीमध्ये 1, 2, 3 घटक दिलेले आहेत. आता वार्षिक परीक्षेमध्ये या ठिकाणी 6 घटक असतील, खाली 5 विधानं असतील. त्या 5 विधानामध्ये तुम्हाला चौकटीतील योग्य संबंधित घटक निवडून तुम्हाला तो योग्य पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे. जसं की उदाहरणार्थ, राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केलेली संघटना. कोणती संघटना? वरीलपैकी ब्राह्मो समाज, डॉक्टर B.R. आंबेडकर, हरिजन सेवक संघ. तर याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज. असं चौकटीमध्ये
वरच्या बाजूला खालील प्रश्नांसाठी असलेल्या सर्व संज्ञा असतील त्या फक्त तुम्हाला ओळखून प्रश्न क्रमांक टाकून त्यापुढं ते घटक तुम्हाला लिहायचे आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न पहिला ड. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी सुद्धा 5 प्रश्न असतील. प्रत्येकी 1 गुण म्हणजेच 5 गुणांसाठी हा प्रश्न असेल. उदाहरण पाहूयात. मध्ययुगीन काळात खानक्वा या धार्मिक स्वरूपाच्या संस्थांमध्ये प्राथमिक शिक्षण दिले जाई. या विधानामध्ये प्राथमिक हा शब्द अधोरेखित म्हणजे खाली रेष दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला विचार करून अभ्यास केलेला आहे. पूर्वी वर्षभर अभ्यास केलेला, परीक्षेमध्ये तुम्हाला आठवून त्या ठिकाणी प्राथमिकच्या ऐवजी योग्य शब्द वापरायचा आहे. तर मध्ययुगीन काळात खानक्वा ह्या शिक्षण संस्थांमध्ये अल्लाविषयीच्या परमोच्च तत्वांचं शिक्षण दिलं जाईल. प्राथमिक शिक्षण दिलं जात नाही. म्हणजेच अल्लाविषयीच्या परमोच्च तत्वांचं म्हणजेच धार्मिक शिक्षण दिलं जाईल. तर असा योग्य पर्याय. अधोरेखित शब्दाच्या चुकीच्या शब्दाच्या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द चुकीचा असेल त्या ठिकाणी योग्य शब्द वापरून तुम्हाला हे विधान पूर्ण करायचं आहे. चला आता पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 2. टिपा लिहा. कंसात कोणत्याही 2. या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. एकूण गुण आहेत 4 मार्कासाठी 1 टिपा असेल. असा 8 मार्कासाठी हा प्रश्न आहे. तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. जसे की उदाहरणार्थ पूर्व वैदिक काळातील शिक्षण व्यवस्था, यावर तुम्हाला संक्षिप्त अशी टीप लिहायची आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये 3 आयटम दिलेले असतील, 3 प्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी 2 वरती कोणत्याही 2 वरती तुम्हाला टिपा द्यायच्या आहेत. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 5 घटक दिलेले असतील, 5 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 12 गुणासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 4 गुण आहेत. फरक स्पष्ट करत असताना कधीही कमीत कमी 4 योग्य मुद्दे असले पाहिजेत आणि ते व्यवस्थित मांडले गेले पाहिजेत. असे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. जसं की उदाहरणार्थ फरक स्पष्ट करा. पूर्व वैदिक काळातील आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची सामाजिक स्थिती. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 4. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणत्याही 2. या ठिकाणी तुम्हाला 3 घटक दिलेले असतील, 3 संकल्पना दिलेल्या असतील. त्यापैकी 2 संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत. या ठिकाणी मार्क आहेत, एकूण मार्क आहेत 8. म्हणजे एका संकल्पनेसाठी एका प्रश्नासाठी तुम्हाला 4 गुण आहेत. आपल्या उत्तरामध्ये 4 गुणांच्या उत्तरामध्ये कमीत कमी 4 योग्य मुद्दे असले पाहिजेत. उदाहरणार्थ पाहूयात आपण. वर्ण. जसं की हिंदू धर्मामध्ये. त्यापुढे आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 5. अ. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी एखादी आकृती तुम्हाला दिलेली असतील. त्या आकृतीच्या मध्यभागी एखादी मध्यवर्ती कल्पना असेल. त्या मध्यवर्ती कल्पनेशी संबंधित इतर काही उपघटक असतील, उपकल्पना असतील, त्या तुम्हाला त्याची आकृतीमध्ये भरून ती आकृती पूर्ण करायची आहे. या ठिकाणी या आकृतीसाठी 4 गुण आहेत तुम्हाला. उदाहरणार्थ पाहूयात. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्था. या प्रकरण पहिल्या प्रकरणातील हा घटक आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यसंस्थाशी संबंधित महत्त्वाचे 4 मुद्दे तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. 1 मुद्दा बरोबर आला तर 1 गुण, 4 मुद्दे बरोबर आले तर 4 गुण. अशी आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. प्रश्न क्रमांक 5 ब. खालील विधान चूक की बरोबर सांगून सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. या ठिकाणी तुम्हाला 3 विधाने दिली असतील.
ते विधाने तुम्हाला चुकी बरोबर ती ओळखायची आहेत. प्रश्न क्रमांक टाकल्यानंतर हे विधान तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे आणि नंतर तुम्हाला पुढील वाक्यात लिहायचं आहे की हे विधान चूक आहे, कारण, आणि मग त्याचं थोडक्यामध्ये तुम्हाला कारण त्या ठिकाणी लिहायचं आहे. असं 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी खालील विधान, प्रश्न क्रमांक 5ब, खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. या ठिकाणी 3 विधाने दिलेली असतील, त्यापैकी 2 विधाने तुम्हाला सोडवायची आहेत. जे विधान सोडवण्यासाठी तुम्ही निवडलेलं आहे ते विधान पूर्ण लिहायचं आणि नंतर ते चूक की बरोबर ते लिहायचं. हे विधान, सदरील विधान चूक आहे किंवा सदरील विधान हे विधान बरोबर आहे, आणि मग कारण, आणि मग त्याची कारणं तुम्हाला त्यापुढे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, म्हणजे 8 गुणांचा हा प्रश्न आहे. उदाहरण पाहूयात आपण. वसाहतवाद्यांच्या कायद्यांचा भारतीय समाजावर लक्षणीय प्रभाव पडला. हे विधान बरोबर आहे. हे वाक्य पूर्ण लिहिल्यानंतर हे विधान बरोबर आहे, कारण वसाहतवाद्यांचा मानवतावादी दृष्टिकोन होता. त्यांचे कायदे जे होते ते मानवतेला आधारित होते. कायद्यासमोर सर्व समान होते. कायद्यामध्ये स्त्री, पुरुष, वंश, लिंग अशा प्रकारचा धर्म, अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव केलेला नव्हता. सर्वांसाठी समान कायदा होता आणि वसाहतवाद्यांनी केलेले कायदे हे सुधारणावादी कायदे होते. त्यामुळे भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून आला, असं कारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 6अ, खालील दिलेल्या उतार्यांचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या बाजूला 12 उतारे दिलेले आहेत. तशाच प्रकारचा एखादा उतारा या ठिकाणी दिलेला असेल. त्या उतार्यावरती तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतील. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. असे 3 आणि 3 6 मार्काचा, 6 गुणांचा हा प्रश्न आहे. तुम्हाला उदाहरण पाहूयात आपण. तुमच्याच पाठ्यपुस्तकातील हा उतारा आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील, मी पूर्ण वाचत नाही. हा उतारा वाचल्यानंतर तुम्हाला खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. प्रश्न 2 विचारलेले असतील. रुक्मिणी देवींच्या कुटुंबाला येणाऱ्या कोणत्याही 3 समस्या सांगा. प्रश्न क्रमांक 2, या उतार्यामध्ये आलेली लैंगिक श्रम विभागणी दर्शवा आणि त्याची सविस्तर चर्चा करा. असे 2 प्रश्न 3-3 मार्कासाठी त्या उतार्याच्या आधारेच तुम्हाला उत्तर त्याचे लिहायचे आहे. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 7, कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. या ठिकाणी 2 प्रश्न विचारलेले असतील. त्यापैकी तुम्हाला कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हे उत्तर मात्र दीर्घोत्तर आहे. हा प्रश्न मात्र दीर्घोत्तरी आहे. कमीत कमी 150 शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर लिहिण्यासाठी काही ठळक मुद्देसुद्धा या प्रश्नामध्ये तुम्हाला तुमच्या मदतीसाठी दिलेले असतील. उदाहरणार्थ आपण पाहूयात. आपले मत नोंदवा. प्रश्न 6ब. आता वळूयात आपण. प्रश्न 6वा ब. प्रश्न 6ब. प्रश्न 6ब. कोणत्याही एका विधानावर आपले मत नोंदवा. या ठिकाणी तुम्हाला 2 विधाने दिलेली असतील. त्यापैकी कोणतेही तुम्हाला एक उदाहरण सोडवायचं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वैचारिक पातळीनुसार विचारपूर्वक वैयक्तिक निर्णय घेऊन या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. पाठ्यपुस्तकाच्या आधारे हे उत्तर देण्याची आवश्यकता नाही. जसं इंग्रजीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतं, वैयक्तिक प्रतिसाद असतं, त्या प्रकारचा हा प्रश्न आहे. जसं की उदाहरणार्थ या ठिकाणी तुमचं मत तुम्हाला नोंदवायचं आहे.
जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली. आता अभ्यास करून पुस्तकाच्या आधारे पुस्तकात दिलेली ऐतिहासिक माहिती, धार्मिक माहिती याचा आधार घेऊन तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं की का अशा लोकांच्या निर्माण झालं. जसं की उदाहरणार्थ त्या काळामध्ये हिंदू धर्मातील कर्मकांडाला लोक कंटाळलेले होते, त्यातून लोकांची सुटका झाली. एक जैन धर्म असा होता की ज्याने अहिंसेचा पुरस्कार केलेला होता. त्याचबरोबर जैन धर्म हा कुठल्याही अंधश्रद्धेवर आधारित नव्हता किंवा काल्पनिक गोष्टीवरती आधारित नव्हता, तर तो व्यावहारिक तत्वावरती आधारित होता आणि अहिंसा हे त्याचं परमोच्च तत्व होतं. या सगळ्या गोष्टीमधून जैन धर्म विषमतावरती विश्वास नव्हता, सर्वांना समान लेखत होता. ह्या सगळ्या गोष्टीमुळं लोकांना, विशेषतः कनिष्ठ वर्गातील लोकांना, निम्न जातीतील लोकांना भविष्यामध्ये आपलं जीवन सुकर होण्याची आशा निर्माण झाली, असं माझं मत आहे. तुम्हाला तुमचं मत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आता वळूयात आपण प्रश्न 7वा. कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. या प्रश्नाचं उत्तर कमीत कमी 150 शब्दात असलं पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले असतील, तुम्हाला 1 प्रश्न सोडवायचा आहे. आणि विशेष म्हणजे या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये उत्तर सोडवायला तुम्हाला मदत व्हावी म्हणून काही मुद्देसुद्धा तुम्हाला, समर्पक मुद्दे, आवश्यक मुद्दे दिलेले असतील. त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. जसं की उदाहरणार्थ, पुढील मुद्द्यांच्या आधारे आजचा भारतीय समाज कसा बदलत गेला आहे याचे उदाहरणासहित चर्चा करा. क्रमांक 1, इंग्रजी भाषा हे शिक्षणाचे माध्यम, मतदानासाठी असलेली वयोमर्यादा कमी होणे, सामाजिक कायदे, वाहतूक आणि संपर्क, विशेषतः दळणवळण या मुद्द्यांच्या आधारे भारतीय समाजामध्ये कसा बदल होत गेला ते समाजातील उदाहरणं देऊन तुम्हाला हे स्पष्टीकरण द्यायचं आहे. सविस्तर असं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. तर हा आहे 80 मार्काच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. नक्कीच आपल्या तो लक्षात आला असेल. लक्षात आला नसेल तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर आपल्याकडे आहेच. धन्यवाद.